नमस्कार सगळ्यांना, रिबर्थ होमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी आहे ओंकार आणि मी आज आलो आहे पुण्यामधल्या रास्तापेठमध्ये ट्रेल माउंटेन गिअर हे ट्रेकिंग शॉप आहे आणि ह्या शॉपचा आपण आज टूर करणार आहोत. ह्या ट्रेकिंग स्टोअरमध्ये ट्रेकिंगसाठी लागणाऱ्या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. अगदी ट्रेकिंगचे शूज असतील, ट्रेकिंग बॅग, ट्रेकिंग क्लोथ्स, त्यानंतर ट्रेकिंगसाठी लागणाऱ्या अगदी सगळ्याच गोष्टी. तर ह्या सगळ्या शॉपची आपण आज टूर करणार आहोत. चला, वेळ न दवडता आतमध्ये जाऊयात आणि शॉप आतमधनं पाहूयात कसं आहे. नमस्कार. नमस्ते. आपण आता ट्रेल माउंटेन गिअर या ट्रेकिंग शॉपमध्ये आलो आहे आणि आपण आज शॉपची टूर करणार आहोत. इथे काय काय गोष्टी उपलब्ध आहेत त्या सगळ्या पाहणार आहोत. ट्रेल माउंटेन गिअरचे ओनर आहेत. नमस्कार, आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही आमच्या प्रेक्षकांना तुमच्या शॉपची टूर देणार आहोत आणि तुमच्याकडे ट्रेकिंगसाठी लागणाऱ्या काय काय गोष्टी आहेत ह्या सगळ्या सांगणार आहोत. तर ट्रेल माउंटेन गिअर या ट्रेकिंग शॉपमध्ये ट्रेकिंगसाठी लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी आहेत. आपण सगळ्यात आधी सुरुवात करूयात शूजपासनं. सर, कोणते कोणते शूज आपल्याकडे असतात? शूजमध्ये तुम्हाला लो अँकलचे पण भेटतील, हाय अँकलचे पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. अच्छा. लाईट वेटमध्ये जर पाहिजे असेल तर लाईट वेटमध्ये पण तुम्हाला भेटेल. ओके. बाईक रायडिंगचे शूजसुद्धा आपल्याकडे अवेलेबल असतात. अच्छा. आणि वॉटरप्रूफ शूज जे असतात विदाऊट लेसमध्ये पण तुम्हाला भेटतील शूज. अच्छा. आणि वॉटरप्रूफ जे शूज असतात ते पण अवेलेबल आहेत. हाय अँकल, मिड अँकल आणि लो अँकल. लाईट वेट ते पण अवेलेबल आहेत आपल्याकडे. ट्रेसर ब्रँड आहे, CTRचे आहेत आपल्याकडे. ॲडव्हेंट्रा ब्रँडचे, हिमालय ब्रँडचे. तर तुम्ही हे बघू शकतात, हिमालय ब्रँडचा आहे हा. ह्याच्यामध्ये तुम्हाला टॉय प्रोटेक्शन भेटतील. इकडे जे मेश दिलेलं आहे ते पण कोटिंग असतात, आतमध्ये इन्सुलेशन असतात, ते फुल वॉटरप्रूफ असतो. आणि रिफ्लेक्टर दिलेलं आहे. रात्री जर तुमचा ट्रेक असेल तर हे स्पॉटिंगसाठी खूप कामाला येतो. आणि हे वॉटरप्रूफ लिहून येतात त्याच्यावरती. हे 100% वॉटरप्रूफ असतात. हिमालयमध्ये आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला लो अँकलचे पण भेटतील, ॲडव्हेंट्रा ब्रँडचे. हे पण 100% वॉटरप्रूफ असतो. ओके. आणि बऱ्याच दोघांना वॉरंटी लोकांना असतो. प्रश्न असतो की जेव्हा आपण ट्रेकिंग करत असतो म्हणजे लो अँकलचे शूज असतात आणि फुल अँकलचे शूज असतात, तर त्याच्यामध्ये असा काय फरक असतो? हा लो अँकल आणि फुल अँकल शूज का घ्यावा? हाय अँकलचे शूज जे असतात त्यामध्ये अँकल सपोर्ट भेटतो आणि तुमचा पाय ट्विस्ट होणार नाही हाय अँकलच्या शूजमध्ये. लो अँकलमध्ये तो बेनिफिट नसतात. ओके असं आहे. ओके ओके बाकी सगळ्यात महत्त्वाची तर ग्रिप आहे. ओके ओके. आणि जर तुम्ही ट्रेकिंगच्या शूजमध्ये असं बोललात की हा शूज सगळ्यात बेस्ट असतो, तर अशी कोणती स्पेसिफिक कंपनी आहे जी आपल्याकडे चालते जास्त करून महाराष्ट्रात? CTR जे आहेत ते कमी रेटमध्ये चांगले शूज तुम्हाला CTRचे भेटतील. बाकी हिमालय वगैरेचे आहेत ते प्रीमियम कॅटेगरीमध्ये येतात. अच्छा. आणि CTR मध्ये अगदी 10, 11, 12 ह्या नंबरपर्यंत शूज हो मिळतात? हो. ओके. 11-12 मध्ये जास्ती व्हरायटी येत नाही. 2-3 मॉडेलमध्ये 11-12 नंबर पण भेटून जातील तुम्हाला मोठी साईज. अच्छा. ओके. त्यानंतर पुढे काय जाऊयात, काय पाहूयात? आपल्याकडे इन्सोल आहेत. त्यांना कुशनिंग पाहिजे असतात, एक्स्ट्रा कुशनिंग पाहिजे असतात, त्यांच्यासाठी डुअल जेल कुशनिंग आहेत. हा सिलिकॉनचा सोल असतो. मटेरियल जे आहेत सिलिकॉनचं आहे. आर्च सपोर्ट इन्सोल आहे. ज्यांच्या फीट जे आहेत फ्लॅट फीट असतो त्यांच्यासाठी आर्च सपोर्ट इन्सोल असतो. ते पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. अच्छा, म्हणजे हा शूजच्या आतमध्ये जाईल. हो हो. आणि त्यानंतर आपल्या आर्च सपोर्ट भेटेल. अच्छा. ज्यांच्या फीट जे आहेत ते फ्लॅट असतो ना त्यांच्यासाठी असतात ते. अच्छा. ओके. क्रॅम्पॉन्स पण इथे दिसत आहेत. हो. क्रॅम्पॉन्स कशासाठी वापरतात सांगाल आमच्या प्रेक्षकांना? स्नो मध्ये गेलेत ना आपण तर शूजला लावायचं. जे सॉफ्टवाले जे स्नो असतात त्याच्यामध्ये कामाला येतो हे. अच्छा. मिनी स्पाइक्स म्हणतात त्याला. अच्छा. इथं आपण पाहतोय CTR सोबत वाईल्ड क्राफ्टचे सुद्धा काही व्हरायटी आहे. वाईल्ड क्राफ्ट मध्ये शूज पण आहेत आणि सँडल पण दिसत आहेत. हो, वाईल्ड क्राफ्ट मध्ये शूज अवेलेबल आहेत आपल्याकडे आणि वुडलँड मध्ये पण आपल्याकडे शूज उपलब्ध आहेत. अच्छा. ओके. पण ट्रेकिंगला आम्ही CTR, ॲडव्हेंट्रा किंवा हिमालयत सजेस्ट करतो. अच्छा. ओके. आपण सह्याद्रीमध्ये जर ट्रेकिंग करत असेल तर तुम्ही कोणता शूज सजेस्ट कराल? हा शूज सह्याद्रीमध्ये सगळ्यात उत्तम असतो. CTRचा रफ 600 घेऊ शकतो किंवा शेर्पा 1 मॉडेल हा प्रिफर करू शकतो आपण. ओके. त्याच्यामध्ये ग्रिप खूप चांगली भेटेल तुम्हाला. रबर गमसोल असल्यामुळे ते सटकत नाही. आणि आपण जर हिमालयात जातोय, समजा केदारनाथला जातोय किंवा स्नो मधला ट्रेक करतोय, मग कोणता शूज वापरावा? हिमालयचा तुम्ही घेऊ शकतो शूज जर तुमचा बजेट असेल तर, किंवा ॲडव्हेंट्राचा पण घेऊ शकतो, किंवा CTR मध्ये रफ 600 वगैरे मॉडेल आहेत. अच्छा. ते पण हिमालयात आरामात तुम्ही वापरू शकतो. आणि हे जे ट्रेकिंग शूज आहेत हे मिनिमम किती रुपयापासून स्टार्ट होतात? लो अँकलचे जे आहेत ते 1300 पासून चालू आहे आणि हाय अँकलचे जे आहेत ते 1500 पासून चालू आहे. त्याला काही वॉरंटी वगैरे येते? नाही, CTRला वॉरंटी येत नाही, पण असं काय झालं तर आपण रिपेअर करून देऊ शकतो. अच्छा. ओके.
ठीक आहे. सो शूज मध्ये हिमालयाला आणि ॲडव्हेंटरला वॉरंटी असतो. अच्छा, ओके. फक्त CTRला ना? CTRला नसतात. ओके. सो शूजमध्ये यांच्याकडे भरपूर प्रकारची व्हरायटी आहे. अगदी तुम्ही ट्रेकिंग करत असाल किंवा बाईक राईड करत असाल किंवा आउटडोअरमध्ये जाणार असाल तर त्या गोष्टीसाठी भरपूर प्रकारचे शूज यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यानंतर ना पुढचा सेक्शन आहे सनग्लासेस आपण पाहूयात. एक सॉक्स पण असतात आपल्याकडे. अच्छा. हा वुलनचे सॉक्स आहे. अच्छा. जर तुम्ही हिमालयात गेले किंवा मायनस टेम्परेचर मध्ये गेलेत ना तर तुम्हाला असे सॉक्स लागतील जे खूप उबदार असतो. अच्छा. तुम्ही बघू शकतात, स्ट्रेचेबल असतात आणि पूर्ण वुलन आहे. येस. रात्री झोपताना असे सॉक्स लागतील तुम्हाला हिमालयात. अच्छा अच्छा, ओके. सो सॉक्समध्ये सुद्धा भरपूर प्रकारची व्हरायटी क्विक ड्राय उपलब्ध आणि आहे. हे अँटीबॅक्टेरिया सॉक्स आहेत. हम्म. हे पण तुम्ही 3 ते 4 दिवस घालू शकतो. अच्छा. असे बरेच प्रकारचे वेगळे वेगळे सॉक्स आहेत. वाईल्ड ट्रेकिंग तुम्ही कॉटनचे ब्रिदेबल सॉक्स असायला पाहिजे आपल्याकडे, ते पण उपलब्ध आहेत आपल्याकडे. ओके, ऑल राईट. सो शूज आणि सॉक्समध्ये भरपूर व्हरायटी आहे. त्यानंतर ना इथे काही सनग्लासेस पण आम्हाला दिसत आहेत. सनग्लासेसकडे आपण जाऊयात. काय काय व्हरायटीचे सनग्लासेस आहेत ते पाहूयात. सर दाखवा तुम्हीच. सनग्लासेसमध्ये आपल्याकडे असे पण आहेत जे तुम्ही डेली यूजला सुद्धा वापरू शकतो. आणि हे पोलोराइज प्लस UV प्रोटेक्शन आहे. हा स्केचर्स ब्रँडचे. ह्याची MRP ऑनलाईन तुम्ही वेबसाईटवरती पाहिली ना तर 3,500-4,000 MRP आहे. हा आपल्या इथे 1,999ला भेटतील. तर तुम्ही हे घालून इकडे बघा, काही गोष्टी ज्या असतात नॉर्मल डोळ्याने दिसत नाही ते आपल्याला दिसतो. पोलोराइज असतात हे असे. समजा आपण बर्फात पण गेले ना, काही गोष्टी ज्या असतात ते नॉर्मल डोळ्याने दिसत नाही, ते हा गॉगल घातल्यावरती दिसतोय. हा पोलोराइज्ड आहे प्लस UV प्रोटेक्शन पण आहे. आणि स्नोमध्ये गेले तर UV प्रोटेक्शनची गरज असतो. UV प्रोटेक्शनमध्ये पण आपल्याकडे खूप व्हरायटी अवेलेबल आहेत. हे तुम्ही बघू शकतात. हे मी तुम्हाला घालून दाखवतो कसे असतात. हे पूर्ण असे कवर होऊन जातात. वेगळे वेगळे प्रकारचे आहेत. हा फक्त UV प्रोटेक्शनचा असतो हा वाला. हा पोलोराइज प्लस UV प्रोटेक्शन आहे. अच्छा. आता तुम्ही जो घातलाय त्याची काय प्राइस आहे? तो 999ला येतील. हा जे आहेत ते 999. 999ला येतील. अच्छा. हा 1499ला येतील. आणि स्केचरचे 1999 असे. अच्छा, ओके. त्यानंतर ना इथे भरपूर सारे प्रोडक्ट्स दिसत आहेत. बायनॅक्युलर्स दिसत आहेत. त्याबद्दल पण आम्हाला माहिती सांगा. हे तुम्हाला टेंटमध्ये लावायला एक असं खूप भारी प्रकारचा ओके, लाईट आहे पांडा भेटेल. त्याच्यामध्ये. हो, हां, असं केल्यावरती ते लाईट चेंज होतं. ओके. हा टेंटमध्ये लावायला तुम्हाला हे लँटर्न पण भेटतील. बायनॉक्युलर्समध्ये पण आपल्याकडे हे छोटे बायनॉक्युलर्स आहेत. अच्छा. अशामध्ये तुम्हाला मोठेवाले पण भेटून जातील. ओके. इकडे तुम्हाला क्रॅम्पॉन्स भेटेल. प्रॉपर जे क्रॅम्पॉन असतात. ओके. शूज हे करायचं आणि इकडे ॲडजस्ट करायचं. ओके. बायनॅक्युलर्स कितीपासून स्टार्ट होतात? 1500 पासून चालू होतो. अच्छा, ओके. मागच्या बाजूला वॉकी टॉकी पण दिसते. हो, दाखवा वॉकी टॉकी पण आहेत. अच्छा. शूज नंतर ना हँड ग्लोव्हची सुद्धा भरपूर व्हरायटी आहे. अगदी तुम्ही बाईक रायडिंग करत असाल किंवा ट्रेकिंगसाठी सुद्धा हँड ग्लोव्ज खूप गरजेचे असतात. जेव्हा तुम्ही स्नोमध्ये जाता तेव्हा हँड ग्लोव्ज तुम्हाला मस्ट असतात. सर आपण हँड ग्लोव्ज पाहूयात, नंतर ना पुढे जाऊयात. हँड ग्लव्जमध्ये तुम्हाला वेगळे वेगळे प्रकारचे हँड ग्लव्ज भेटतील. हे लेदरमध्ये आहेत. आतमध्ये तुम्ही बघितलं तर वुलन असतात आतमध्ये. अच्छा. बाईक रायडिंगचे हँड ग्लव्जसुद्धा अवेलेबल असतात. तुम्ही बघू शकता. ग्रिप पण तुम्हाला याच्यात खूप चांगली भेटेल. आणि हे प्रॉपर जे असतात प्रोफेशनल बाईक रायडर त्यांच्यासाठी हे पण आहेत. फुल वॉटरप्रूफमध्ये पण तुम्हाला हँड ग्लव्ज भेटतील. आणि वॉटर रेसिस्टंटमध्ये पण आहेत. कापडमध्ये पाहिजे असेल तुम्हाला, वुलनमध्ये, कापडमध्ये, तर ते पण उपलब्ध आहेत आपल्याकडे. ओके. आणि युज्युअल आपण जर हँड ग्लोव्ज पाहिले फक्त बाईक रायडिंगसाठी ह्या प्रकारचे कितीपासून स्टार्ट होतात हे? हा 500 पासून चालू. 500 रुपयापासून स्टार्ट होतात. अच्छा. आणि क्वालिटीसुद्धा चांगली आहे. हो हो, क्वालिटी चांगली असतात त्याची. मी एक घालून पाहतो. हो. तुम्ही बाईक रायडिंग वगैरे करता? नाही मी नाही करत. अच्छा. ट्रेकिंग वगैरे? ट्रेकिंग चालू असतं. अच्छा. ट्रेकिंगला कुठं कुठं गेला आतापर्यंत? काश्मीरमध्ये गेलो आहे आणि वासोडा झाला आहे, देवकुंड झाला आहे. अच्छा, म्हणजे महाराष्ट्रात पण फिरला भरपूर. अच्छा. सो अशा प्रकारचे हँड ग्लोव्ज आहेत. बाईक रायडिंगसाठी सुद्धा उपयुक्त येतात तुम्हाला. आणि स्नोसाठी कोणते दाखवाल सर? आपण जर स्नो ट्रेकला जातोय तर कोणते हँड ग्लोव्ज हे असतात? आहे एक ट्रायपोलचा. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रिप पण चांगली भेटतील. अच्छा.
इकडे पण ग्रिप आहे, तुम्ही एकदा घालून पहा. अच्छा. याच्यामध्ये उलन पण आहे आत. हो, आतमध्ये वुलन आहे आणि वॉटर रेसिस्टंट, वॉटर रिपेलेंट असतात हे. अच्छा. ग्रिप पण तुम्हाला खूप चांगली भेटेल. अच्छा. सो भरपूर प्रकारचे हँड ग्लोव्ज पण आहेत. हँड ग्लोव्ज घेताना काय गोष्टी पाहणं गरजेचं आहे? स्नो ट्रेकला जातोय आणि हँड ग्लोव्ज हवेत, काय गोष्टी ग्रिप असली पाहिजे आपल्याकडे आणि आतमध्ये उबदार पाहिजे हँड ग्लोव्स जे आहेत आणि ॲडजस्टेबल असेल तर जास्त चांगला पडतो. अच्छा. तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुमचे कम्फर्टच्या हिशोबाने. अच्छा. आणि हा ट्रायपोलचा आहे. ट्रायपोल काय प्राइस आहे याची? हा 2000 याची MRP आहे, 599 येतील. अच्छा. 2000 सिस्टम रुपये मध्ये किंमत आपला आहे. रेट फिक्स असतो, सिस्टम मध्ये ऍड असतो ते रेट भेटतो. ऑनलाईन जर तुम्ही घेतलं तर याची किंमत 2000 रुपये आहे, पण जर तुम्ही स्टोअरमध्ये आलात तर हा फक्त तुम्हाला 999 म्हणजे 1000 रुपयाला मिळेल. ओके. त्यानंतर उलन कॅप सुद्धा आहेत. वुलनचे कॅप आहेत, दाखवतो मी तुम्हाला. तर उलनचे कॅप सुद्धा आहेत, स्नोमध्ये भरपूर मंकी गरजेचे कॅप असतात. भेटतील तुम्हाला. अच्छा. छान आहे. हा, हे मी तुम्हाला विचारणार होतो, इंटरेस्टिंग दिसते काय हे पॉकेटेबल हॅट आहे. अच्छा. असं उघडायचं. हे वॉटर रेसिस्टंट असतो आणि अच्छा. ब्रिदेबल पण असतो. असं घालायचं असतं. ओके. डोरी पण येतात, ते तुम्ही डोरी पण लावू शकतो इकडे. सो कॉम्पॅक्ट आहे खूपच, अगदी बॅगेमध्ये आरामात बसेल असं सुद्धा. ही मागची कॅप जरा इंटरेस्टिंग दिसते मला, 1 नंबरची. जर तुम्ही जंगल सफारी वगैरे करत असाल तर हे तुम्ही असं घालू शकतो. मी तुम्हाला घालू टाकू. हे असे असतात. ओके. सो सन कॅपमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे. ही कॅप जी दाखवली ही इतकी इंटरेस्टिंग आहे की सह्याद्रीत जर तुम्ही उन्हाळ्यात ट्रेक करताय तर मागच्या बाजूला मानेला भरपूर ऊन लागायचा त्रास होतो. मोस्ट ऑफ दी लोक तेव्हा बफ वापरतात, परंतु ह्या कॅपला जर पाहिलं तर इनबिल्ड याला कापड दिलं आहे आणि हे डिटॅचेबल आहे, जे आपण काढू सुद्धा शकतो आणि एक रेग्युलर टोपी म्हणून याचा वापर करू शकतो आणि गरज असेल तेव्हा हे लावून आपण आपल्या मानेचं उन्हापासून सुद्धा बचाव करू शकतो. सो भरपूर सारी व्हरायटी इथं आहे. नेक वॉर्मर वगैरे पण असतात. अच्छा. हे तुम्ही बघू शकता. असे नेक वॉर्मर असतात, पर्यंत पण तुम्ही घालू शकतो किंवा नेकला कव्हर करण्यासाठी पण तुम्ही वापरू शकतो. अच्छा. अच्छा. याची काय प्राइस आहे? आणि हा 399. अच्छा. 399, 299 वेगळे ब्रँडचे अवेलेबल आहेत. अच्छा. 300-400 पासून स्टार्ट होतात. ओके. ओके. ठीक आहे. रेग्युलर हॅट सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोस्ट ऑफ द लोक सह्याद्रीमध्ये अशा प्रकारचे हॅट सुद्धा वापरतात. पुढच्या सेक्शनमध्ये जाऊयात आपण. हँड ग्लोव्ज नंतरनं इथे भरपूर प्रकारचे डाऊन्स आहेत आणि जॅकेट्स आहेत, ते सुद्धा आपण पाहूयात. कुठून सुरुवात करूयात सर? हे जे जॅकेट आहेत हे मायनस टेम्परेचरचं असतो. इकडे तुम्हाला 2 पॉकेट भेटतील आणि इकडे पण 2 पॉकेट आहे. हे जॅकेट जे आहे ते वॉटरप्रूफ असतो. अच्छा. आणि खालचं पण तुम्ही ॲडजस्ट करू शकतात आणि वरचं जे हुड आहे अच्छा. त्याला पण ॲडजस्टेबल स्ट्रॅप दिलेला आहे. आतमध्ये तुम्हाला इन्सुलेटेड पॉकेट भेटतील आणि इकडे -10ची पॅचिंग दिलेली आहे. अच्छा. हा -10 पर्यंत तुम्ही आरामात वापरू शकतो हे जॅकेट. ओके. जे याच्यानंतरनं आतमध्ये एक्स्ट्रा लेअरची काही गरज नाही, सिंगल किंवा असतो खूप. 1 लेअरमध्ये काम चालून जाईल. अच्छा. ओके. सो भरपूर प्रकारचे इथे डाऊन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. जॅकेट्समध्ये भरपूर व्हरायटी आहे इथं जर तुम्ही पाहिलं तर, आणि रायडिंग आहेत जॅकेट बघू शकता. वेगवेगळे डाऊन सुद्धा आहेत इथं. रायडिंगसाठी जर तुम्ही जॅकेट शोधत असाल तर रायडिंगसाठी सुद्धा काही जॅकेट्स इथं आपल्याला पाहायला मिळतात, जे भरपूर व्हरायटीमध्ये सुद्धा आहेत. अशा टाईपमध्ये पण जॅकेट असतात. सो भरपूर व्हरायटी आहे जॅकेट्समध्ये. पुढे जाऊयात आपण. विंड शीटर पाहूयात. विंड शीटर दाखवा सर आम्हाला, कोणकोणते आहेत तुमच्याकडे? हा बघा, विंड शीटरमध्ये आणि सगळ्यात आधी विंड शीटर म्हणजे काय ते आम्हाला सांगा. विंड शीटर का वापरतात? हे जे आहेत सन प्रोटेक्शन ऑल सीझन असतात. विंड शीटर जे आहे ते ऑल सीझन असतात आणि लेअरिंगसाठी पण वापरला जातो. अच्छा. आणि याचं तुम्ही मटेरियल बघू शकता. सन प्रोटेक्शनच्या हिशोबाने पण काही लोक वापरतात. हे तुम्ही बघू शकता. हे विंड शीटर आहे. अच्छा. सिंगल कापड असतो ओके. आणि ब्रिदेबल असतो ते आणि विंडला प्रोटेक्ट करतो. अच्छा. विंड येत नाही. अच्छा. अच्छा. ओके. विंड लागत नाही तसं. ओके. सो याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रकारची व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. भरपूर प्रकारचे रंग सुद्धा याच्यामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या स्टाईलमध्ये, वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये हे उपलब्ध आहेत. इकडे तुम्ही बघू शकतात ब्रीथसाठी येस, होल्स आहेत. होल्स वगैरे आहेत. मागे पण होल्स आहेत. प्रॉपर ब्रीदेबल हे आहे. पूर्ण डिटॅचेबल असतो. येस. येस.
अशा टाईपचे आहेत. येस, सुंदर आहे हा. UPF सन प्रोटेक्शन असतो. ओके. बरेच व्हरायटी याच्यामध्ये अवेलेबल आहेत. हम्म, हम्म, हम्म. हे अशा टाईपमध्ये पण आहे. हम्म, हम्म. त्याच्यात फ्लीज असतो. ओके फ्लीज जॅकेट पण तुम्हाला भेटतील. ओके टाईपचे ओके. फ्लीज जॅकेटमध्ये पण तुम्हाला खूप चांगली व्हरायटी भेटेल. अशा टाईपमध्ये पण आहे. ओके ओके. सो आपण आता इथे ग्लोव्ज पाहिले, त्यानंतरनं वेगवेगळ्या प्रकारचे विंडशीटर पाहिले, डाऊन पाहिले, त्यानंतरनं ट्रेकिंगमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ट्रेकिंग अटायर. तुमचा सिंगल लेअर टी शर्ट असेल किंवा तुमची ट्रॅक पॅन्ट असेल, ही खूप महत्त्वाची असते. मी बऱ्याचदा माझ्या रील्समधनं किंवा माझ्या पोस्टमधनं सांगत असतो की ट्रेकिंगला जात आहे तर कॉटनची कपडे टाळा. तर का टाळा हे आपण सरांकडनं जाणून घ्यावं. सर, सगळ्यात आधी तुमच्याकडे असणारी ट्रेकिंगची शर्ट आम्हाला दाखवा. हे तुम्ही टी शर्टमध्ये आमच्याकडे खूप चांगली व्हरायटी अवेलेबल आहेत. जे ट्रेकिंगचे टी शर्ट असतात ना, ते क्विक ड्राय असतो, ब्रिदेबल असतो, घाम वगैरे लवकर येत नाही. घाम आला तर सुकून जातं. अच्छा. आणि हे जे मटेरियल असतं हे कोणतं असतं? हा पॅराशूट. अच्छा, पॅराशूट मटेरियल असतो. हे पॅराशूट मटेरियलमध्ये असतं आणि म्हणजे कॉटनचा काही संबंध कॉटनचा इथे काही नाही. संबंध नसतो. आणि जेव्हा आपण ट्रेकिंग करत असतो, सो जेव्हा आपल्याला बॅग काचत असते किंवा टी शर्ट काचत असतो, सो ह्या गोष्टी ह्या मटेरियलमध्ये होत नाही. आणि जरी घाम आला तरी हा पटकन वाळून जातो किंवा हा शर्ट जर पावसामध्ये भिजला तर पटकन हा शर्ट वाळून सुद्धा जातो. सो काही स्किन इन्फेक्शन व्हायचा त्रास याच्यामुळे राहत नाही. सो अशी भरपूर प्रकारची टी शर्टची व्हरायटी यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. फुल स्लीव्जमध्ये आहेत, हाफ स्लीव्जमध्ये आहेत, भरपूर व्हरायटी आहे. आणि हातचा कवर पण दिलेला असतो. कापड जे आहे ते इथपर्यंत येतात. अच्छा अच्छा. ओके. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे ट्रेकिंगच्या पॅन्ट भरपूर आपल्याला पाहायला मिळतात. त्या सुद्धा पॅराशूटमध्ये आहेत. आय थिंक त्या मटेरियलमध्ये ह्या ट्रेकिंगच्या पॅन्ट आहेत. क्रश फॅब्रिक असतो. अशा टाईपचे पॅन्ट आहेत. अच्छा, हे पॅराशूटमध्येच आहे का? नाही नाही, हे क्रिस्टल क्रश मटेरियल. अच्छा, क्रिस्टल क्रशमध्ये. हे तुम्ही बघू शकता. हे तुम्ही डिटॅच करू शकतो ट्रेकच्या वेळी. ओके ओके त्या टाईपमध्ये आहेत. ओके. सो भरपूर प्रकारच्या ट्रेकच्या पॅन्ट इथं आहेत आणि वेगवेगळ्या ब्रँडच्या सुद्धा आहेत. वॉटरप्रूफ आहेत त्याच्यामध्ये. हे जे आहेत फुल वॉटरप्रूफ असतो. अच्छा हे जे मटेरियल आहेत हे क्विक ड्राय फॅब्रिकमध्ये येतात. अच्छा क्विक ड्राय असतात, ब्रिदेबल असतात. हे 100% वॉटरप्रूफ आहे. अच्छा आणि असे पण पॅन्ट्स आहेत आपल्याकडे ज्याच्यामध्ये फ्लीज असतो. अच्छा. म्हणजे मायनस हिमालयात जातो टेम्परेचरमध्ये तेव्हा. हां. वापरू शकतो. तसे त्या प्रकारचे पण आहेत. मी ते पण दाखवतो तुम्हाला. अच्छा. काही जे पॅन्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रॉकोट सुद्धा भेटतील शूजला कवर करायला. ओके. त्याच्यामध्ये फ्लीज आहे असतो. का? हो. अच्छा. पहिला आतल्या बाजूने जर पाहिलं तर ह्या पॅन्टला फ्लीज आहे. आणि ड्रॉकोट पण दिलेला असतो शूजच्या वरती. हां. हे असं टाईट करायला. अच्छा क्विक ड्राय पॅन्ट्समध्ये पण असतात तसं. अच्छा. हा थोडे वेगळ्या प्रकारचे आहे. गेटर्स आपण वापरतात. गेटरचे आहे जे हे असे हे करू शकतो आपण. ओके ओके. शूज काढायला वगैरे आहे अँकलचे येस सोपं पडतं. येस येस येस. सो अशा भरपूर प्रकारच्या पॅन्ट आहेत. कदाचित काही लोक पहिल्यांदाच पाहत असाल ही ट्रेकिंगची पॅन्ट जी आहे आतल्या बाजूने फ्लीज आहे याला. आणि जेव्हा तुम्ही हिमालयात जाता तेव्हा बऱ्याचदा तुम्हाला याची गरज पडते. सो अशा भरपूर प्रकारच्या व्हरायटीमध्ये यांच्याकडे पॅन्टसुद्धा आहेत आणि शर्टसुद्धा इथे भरपूर व्हरायटीमध्ये आहेत. इकडे तुम्ही बघू शकता मेश दिलेला असतो. गरम वगैरे जास्त होत असेल तर तुम्ही हे चाईन उघडून ठेवायचं. अच्छा. ब्रिदिंगसाठी ते कामाला येतं असं. अच्छा. ओके. त्या प्रकारचे पण आहेत. खाली ड्रॉकोड वगैरे दिलेला असतो. हां हां हां. शूजच्या वरती तुम्ही टाईट वगैरे करू शकता. अच्छा. ओके ओके ठीक आहे. तुम्ही स्टोअरमध्ये आलात तर पॅन्ट सेक्शनच्या बाजूलाच चेंजिंग रूम पण आहे. सो जर तुम्हाला एखादी गोष्ट टी शर्ट असेल किंवा पॅन्ट असेल किंवा डाऊन असेल ते जर घालून पाहायचे असतील इथे चेंजिंग रूमसुद्धा आहे. पुढच्या भागामध्ये जाऊयात. इथे मला काही ब्लॅडर्स दिसत आहेत. सर ब्लॅडर दाखवाल. अजून काय काय गोष्टी आहेत? तुम्ही बघू शकता.
ब्लॅडर म्हणजे काय सगळ्यात आधी ते सांगा मला. ब्लॅडर कशासाठी वापरतात आणि बॉटल उघडणं वगैरे मध्ये खूप वेळ जातो आणि ट्रेकिंग करताना ब्लॅडर तुम्ही बॅगेत ठेवून असं पाणी सिप करू शकतो. ओके, सो ह्या पिशवीत आपण पाणी भरू शकतो हो. आणि हे आपल्या बॅग मध्ये ठेवू शकतो. त्यानंतर हा जो पाईप आहे तो बाहेर ट्रेकिंगचा रिदम निघतो. तुटत नाही आपला. Yes. ट्रेकिंग करताना आपल्याला थांबायची गरज पडत नाही. यस यस यस. आणि हे किती लिटर पासून येतं कमीत कमी काय 2 size असते? लिटर 1.5 लिटर पासून चालू होतं. 3 लिटर पर्यंत आहेत आपल्याकडे. अच्छा, ओके ओके. वेगळे वेगळे प्रकारचे आहेत. हा ब्रँडमध्ये आहे, ट्रायपोलमध्ये आहे. अच्छा बाकी लोकलमध्ये जर पाहिजे असेल कमी रेटच्या हिशोबाने ते पण आहेत. अच्छा ओके. ब्लॅडरची बॅग येते ना, ब्लॅडरची बॅग पण आम्हाला दाखवलं आहे आपल्याकडे. ब्लॅडरची बॅग ह्याच्यामध्ये हे ब्लॅडर सोबत येतात, ब्लॅडर बॅग आणि हे हायड्रेशन बॅकपॅक. सो मोस्ट ऑफ दी सायकलिस्ट लोकांनाही लागते किंवा बाईक रायडिंग करणाऱ्या लोकांनाही ट्रेकिंगला पण लागते. लागतो. यस, ट्रेकिंगसाठी पण लागतो. सो त्या सुद्धा व्हरायटी इथे आपल्याकडे आहेत. फर्स्ट एड किट खूप गरजेचं असतं Yes, ट्रेकिंगमध्ये. yes. हे तुम्ही दाखवा. येस, ट्रेकला जर जाताय तर विदाऊट फर्स्ट एड किट तुम्ही जाणं चुकीचं आहे. तर रेंज ट्रेक असेल किंवा ऑफ बीट ट्रेकला जाताय तर इमर्जन्सी सांगून येत नाही, त्यावेळेस फर्स्ट एड किट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. इथे अगदी इन डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. इथे आय थिंक इमर्जन्सी ब्लँकेटसुद्धा आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इमर्जन्सी ब्लँकेट हे जर तुम्ही कुठं अडकलात तर रात्रीच्या वेळेस थंडी असेल किंवा काही सिच्युएशन तुम्हाला उद्भवली तर इमर्जन्सी ब्लँकेट खूप कामाला येतं. आपल्या इंस्टाग्रामवरती जर तुम्ही पाहिलं तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला SOS किटमध्ये इमर्जन्सी ब्लँकेट दाखवलं आहे, ते कसं काम करतं ते पण दाखवलं आहे. सो असे वेगवेगळ्या प्रकारामध्ये फर्स्ट एड किट इथे आहेत. हे थोडंसं मोठ्या साईजमध्ये आहे. हे तुम्ही जर 1-2 लोक ट्रेकला जाताय तर तुमच्या पर्सनल यूजसाठी सुद्धा हे फर्स्ट एड किट तुम्ही वापरू शकता. त्यानंतर वेस्ट पाऊच आहेत. स्पेशल पाऊचमध्ये पण बरीच व्हरायटी उपलब्ध आहे. आपण बघू शकतो. अशा टाईपचे आहेत. वेस्ट पाऊच मी एक तुम्हाला घालून दाखवतो. ट्रेकिंग करताना तुम्ही हा सिम्पली तुमच्या कमरेला टाय करू शकता आणि तुमच्या इझी ॲक्सेसच्या ज्या काही गोष्टी असतील, ट्रेक लीडर असाल तर तुमची वॉकी टॉकी असेल ती एका साईडला ठेवू शकता. इझी पाऊचमध्ये पैसे असतील किंवा तुमच्या काही ORS असतील ज्या सतत लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही इकडे ठेवू शकता. आणि भरपूर सारं हँडी आहे, भरपूर सारे कंपार्टमेंट्स इथं आहेत. सो असं वेस्ट पाऊचसुद्धा आहेत. हे वेस्ट पाऊच किती रुपयापासून स्टार्ट होतात? 499 पासून. अच्छा, 499 रुपयापासून स्टार्ट होतात. आणि हा ट्रायपोलचा वेस्ट पाऊच आहे. असे सुद्धा भरपूर वेस्ट पाऊच पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे जाऊया, तिथे वॉकिंग पोल भरपूर पाहायला मिळतात आपल्याला. वॉकिंग पोलमध्ये आपल्याकडे खूप वेगळे वेगळे प्रकारचे व्हरायटी अवेलेबल आहेत. अच्छा. बघू शकता. हे लाईट वेटमध्ये आहे ओके. आणि मी तुम्हाला दाखवतो हे कशी वापरायची. हे Yes. फोल्डिंग स्टिक आहे. येस. तुम्हाला दाखवतो. ओपन करायचं असेल तर इकडे ओपन हा साईडने फिरवायचं तर ओपन होतो. आणि तुम्ही हे 130 सेंटीमीटर पर्यंत ठेवू शकतो. अच्छा, तुमच्या Stopच्या हाईटनुसार वरती ते वर घ्यायचं खाली नाही. हो. करू शकतो. आणि टाईट करायचं असेल तर हा बाजूने फिरवायचं. ओके, क्लॉकवाईज फिरवलं की ते लॉक होऊन जाईल. हो. आणि जर तुम्ही बर्फात जाणार असाल तर अशी वापरायचं ते, किंवा चिखलात जाणार असाल तर असे तुम्ही वापरू शकतो. हा एक वेगळा प्रकार आहे याच्यामध्ये. हे पण दाखवतो तुम्हाला. हे बॅगमध्ये तुम्ही आरामात ठेवू शकतो. खूप जागा कमी घेईल. हा ट्रायपोलचा दिसतोय. हो, हा ट्रायपोलचा आहे. ट्रायपोल हा ब्रँड जर तुम्ही पाहिलं तर शार्क टँकमध्ये गेलेला ब्रँड आहे आणि खूप चांगला ब्रँड आहे. ट्रेकिंगमध्ये भरपूर सारे प्रोडक्ट्स त्यांचे आहेत. असं तुम्ही येस. करू शकतो. सो अशा प्रकारचे वॉकिंग पोल सुद्धा आहेत. खूप प्रीमियम फील आहे याचा आणि चांगला आहे. काय प्राइस आहे याची? हा 1499. अच्छा. आणि त्यांच्या वेबसाईटवरती जे प्राइस असतात तेच अच्छा तुम्हाला अच्छा आपल्या इथे अच्छा. आणि वॉकिंग पोल जर आपण कितीपासून स्टार्ट होतात? भेटेल. 499 पासून चालू. अच्छा, अगदी 500 रुपयापासून वॉकिंग पोल इथे आहेत. ते अगदी तुम्ही ब्रँडेड घेतलात तर 1,500-2,000 हजार रुपयापर्यंत मिळतात. आणि वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये आहेत. हे फोल्ड करून तुमच्या बॅगेत सुद्धा तुम्ही आरामात ठेवू शकता. ओके. त्यानंतर डे पॅक आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. डे पॅक आपण पाहूयात. 1-2 दिवसाचा ट्रेक असेल तर हे डे पॅक खूप कामाला येईल तुम्हाला. सह्याद्रीत आपण वापरू शकतो, हिमालयात घेऊन जाऊ शकतो. येस. जेव्हा आपण ट्रेक करतो तेव्हा मोठा बॅग घेऊन जाणं येस. खूप अवघड पडतो. येस येस. किंवा तुम्ही अगदी सोलो ट्रिपला जरी गेलात तरी मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही तुमचं लगेज हॉटेलमध्येच ठेवता. सो एक छोटे हाईक करताय किंवा कुठे फिरायला जाताय तर त्यावेळेस सुद्धा ही डे पॅक भरपूर कामाला येते आणि छान आहे. प्रीमियम क्वालिटीमध्ये आहे. सो अशी डे पॅक आहे.
याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रकारच्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळत आहे. अवेलेबल आहेत आणि फोल्डेबल असतो ते, एवढं कॉम्पॅक्ट होऊन जातो ते. अच्छा. गेटर्स वगैरे आपण दाखवले नव्हते. येस. गेटर्स पण आहेत. ओके. गेटर्स युजली स्नो ट्रेक मध्ये आपण स्नो ट्रेक मध्ये वापरला येस जातो. येस. ठीक आहे, काय हरकत नाही. ओके. सो प्रवासात भरपूर कामात येणार आहे ही डफल हो. बॅग. आणि काम नसेल तेव्हा ती सिम्पली घडी घालून Simple तुम्ही घडी घालून तुम्ही हे तुमच्या करू बॅगेत ठेवू शकता. बरं. सो अशा भरपूर प्रकारच्या डफल बॅग सुद्धा इथं आहेत. डे पॅक आणि सगळे प्रकारचे रक्सॅक आपल्याकडे अवेलेबल असतात. येस. 40 लिटर असो किंवा 45, 50, 55, 60, 65, 70, 105 लिटर पर्यंत बॅग आपल्याकडे उपलब्ध आहेत. अच्छा अच्छा. हे तुम्ही बघू शकता, एअर फ्लो वगैरे दिलेला आहेत. आणि सगळे जे बॅग आहेत ते ट्रेकिंगच्या हिशोबाने आपण ठेवलेले आहेत. अच्छा. ते प्रीमियम असतात आणि तुम्हाला खूप चांगला सपोर्ट भेटेल. येस येस. त्यानंतर रक्सॅकमध्ये सुद्धा भरपूर प्रकारची व्हरायटी आहे. इथे पाहिलं तर ट्रायपोलच्या आहेत मोस्ट ऑफ दी. तुम्ही बघू शकता कुशनिंग चांगली दिलेली आहेत. आतमध्ये रॉड असतो आणि वॉटर ब्लॅडर ठेवायला पण जागा दिलेली असते वेगळी. शूज, ट्रेकिंग शूज ठेवायला पण वेगळी जागा दिलेली असते. येस आणि ब्लॅडरची पाईप जी आहे ते इथून काढायचं. येस. आणि वेस्ट पॅक सोबत येतात हे. येस. तुम्ही माझ्याकडे जी रक्सॅक आहे ती सुद्धा हीच आहे. वॉकर प्रो आहे. वॉकर प्रो 60 लिटरची आहे. आणि तुम्हाला इकडे विसल सुद्धा आहे. येस. मी मोस्ट ऑफ दी हिमालयन ट्रेक्सला, सोलो बॅकपॅकिंगला किंवा रेंज ट्रेकला गेलेलो आहे त्यावेळेस मी ही वापरतोय. ऑलमोस्ट माझी 1 वर्षाची ओनरशिप आहे ह्या बॅगसोबत आणि माझा रिव्ह्यू खरंच खूप चांगला आहे. ट्रायपोलची वॉकर प्रो अशी बॅग आहे. सो बॅगमध्ये सुद्धा त्याला 3 वर्षाची वॉरंटी पण येतात. काय बॅगला 5 वर्षाची वॉरंटी आहे आणि त्यांची सर्व्हिस खूप चांगली आहे. अच्छा. आणि आमच्या शॉपला तुम्ही घेऊन आले तर डायरेक्ट आम्ही सर्व्हिस तुम्हाला खूप चांगली देईल. कुरिअरचे पैसे वगैरे दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी काहीच घेणार नाही. इथे जर तुम्ही पाहिलं तर भरपूर साऱ्या बॅग आहेत. हा 80 लिटर मध्ये डे पॅक सुद्धा येतात. तुम्ही बघू शकता तिकडे म्हणजे रक्सॅक मध्येच डे पॅक डे इन्क्लूड पॅक आहे. पण येतात. हे तुम्ही डिटॅच करू शकतो. अच्छा. ओके. असं तुम्ही डिटॅच करू शकतो. ह्या रक्सॅक सोबत तुम्हाला डे पॅक वेगळा घ्यायची गरज नाहीये. सो पुढे तिला अटॅच आहे. सो ही एक चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा आपण ट्रेकला जातो तेव्हा आपल्या रक्सॅकमध्ये आपल्या गोष्टी व्यवस्थित ऑर्गनाईज केलेल्या असणं खूप गरजेचं असतं. सो त्या गोष्टी ऑर्गनाईज करण्यासाठी खास ऑर्गनायझर बॅगसुद्धा येतात. सो ऑर्गनायझर बॅग पाहूयात आपण आता. याच्यामध्ये वेगवेगळे अच्छा, वेगवेगळ्या साईजच्या बॅग आहेत का? हो. अच्छा. कपडे ठेवण्यासाठी वेगळं आहे. यस. शूज ठेवण्यासाठी असे वेगळे वेगळे बॅग असतात. येस. म्हणजे अगदी छोटी असेल ती तुम्ही छोट्या कपड्यांसाठी किंवा शूज ठेवायला ठेवायला वापरू शकता. फ्लीजसाठी एखादी वापरू शकता, कपड्यांसाठी वापरू शकता. आणि ह्या सगळ्या ज्या बॅग तुम्ही पाहिल्या ह्या एका बॅगमधनं बाहेर आलेल्या आहेत सगळ्या. ह्या मोठ्या बॅगमधनं ह्या सगळ्या बाहेर आल्यात. आणि अशा ही ऑर्गनायझर बॅग आहे. याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे. ही काय बॅग आहे सर? इन्सुलेटेड बॅग असतो. अच्छा. तुम्ही बघू शकता अच्छा. अशा टाईपमध्ये. आणि ही कशासाठी वापरतात? गरम ठेवू शकतो. कुठली असेल, बॉटल असेल, पाणी अच्छा. वगैरे असेल अच्छा. किंवा जेवण असेल ओके. ते तुम्ही ठेवू शकतो. आणि ते गरम असतो. ओके. म्हणजे तुम्ही जर समजा इन्सुलेटेड बॅग हिमालयन ट्रेकला गेलाय हा आणि जर तुम्हाला थर्मास कॅरी करताय पाण्याचं किंवा फूड कॅरी करताय किंवा जर तुम्ही कॅम्प 1ला आहात, कॅम्प 2ला चाललात आणि जर तुम्हाला गरम पाणी सकाळी जे मिळालेलं आहे ते तुम्हाला पाण्याच्या बाटलीमधलं भरून तसंच गरम ठेवायचं आहे. सो ह्या बॅगमध्ये जर ठेवलं तर ते तसं टेम्परेचर जे आहे ते मेंटेन होईल. नंतर ना इथे भरपूर साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला ट्रेकिंगसाठी लागतात. अगदी तुम्ही कंपासपासनं पाहिलं, कंपास आहे. ऑफबीट जेव्हा तुम्ही जाता बऱ्याचदा तुम्हाला गरज पडते. त्यानंतर हे टॉर्च आहेत. सर काय व्हरायटी आहेत? हँड टॉर्च सुद्धा आहेत. हँड टॉर्च हे बघा तुम्ही इकडे, हे पण असं तुम्ही यस क्लिप हे करू करू शकता शकतो, त्याला. क्लिप करू यस शकतो. यस यस. आणि हे मागे याचं हे असतात, बटन असतो. इकडे टाईप सी पोर्ट दिलेला आहे. अच्छा. तुम्ही चार्जिंग वगैरे करू शकतो. अच्छा. हे तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये वेगळे वेगळे मोड्स दिलेला असतो. यस. सो फोकस अटॅच होतं. हां. येस. फोकस ॲडजस्ट होतं. हो, असे असतात. ओके. अजून तुम्हाला एक दाखवतो. कॉम्पॅक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल, छोटे पाहिजे असेल तर असे टाईपचे पण टॉर्च अवेलेबल आहेत. यस. हे तुम्ही बघू शकता. फ्लॅश लाईट. यस यस. हे तुम्ही बघा. याच्यामध्ये वेगळे वेगळे मोड असतो. हम्म. हे नॉर्मल एक आणि हे असं. यस.
सो हे टॉर्च आणि हँड टॉर्च ह्या सुद्धा भरपूर व्हरायटीमध्ये उपलब्ध आहेत. आपण जेव्हा नाईट ट्रेक करत असतो, नाईट ट्रेक करताना आपल्याला हे टॉर्च खूप गरजेचे असते. हे टॉर्च जर इथं बॅटरीची आहे, हे काढता येते आणि अच्छा. सेल वगैरे टाकू शकतो यस, त्याच्यामध्ये. 2 प्रकारात येतात. पूर्वीच्या ज्या हे टॉर्च असायच्या किंवा आताही अशा येतात की त्या डिटॅचेबल बॅटरी त्याच्यामध्ये असते, ती बॅटरी चेंज करावी लागते आपल्याला. किंवा आताच्या काही काही नवीन ज्या आलेल्या आहेत त्या आपण चार्जिंगच्या सुद्धा वापरू शकतो. इथे जर पाहिलं तर चार्जिंगचा पोर्ट आहे आणि किती 4 तास वगैरे चालत असेल हे. वेगळे वेगळे प्रकारचे असतात. Yes. 2 तास चालतो, Yes. 4 तास, 6 तास, 8 Yes. तासाचा पण बॅकअप असतो. हां. सो असं हे टॉर्चमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे. कॅराबिनर जर पाहिलं तर कॅराबिनरमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे. मागच्या बाजूला मोठे कॅराबिनर सुद्धा होते, हे छोटे कॅराबिनर सुद्धा इथे आहेत. मी तुम्हाला कॅरेबिनर ते पण दाखवतो. येस. त्यानंतर ना इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे हा युनिव्हर्सल ट्रॅव्हल अडॅप्टर आहे. मोस्ट ऑफ दी जेव्हा तुम्ही अब्रॉड ट्रॅव्हल करता त्यावेळेस आपल्याला जे टिपिकल इंडियामध्ये पोर्ट असतात ते मिळत नाहीत अब्रॉडमध्ये. सो त्यावेळेस हा एक अडॅप्टर आपल्याकडे असेल तर ह्या अटॅचमेंटने आपल्या गोष्टी आपण चार्ज करू शकतो. सो ट्रॅव्हलसाठी लागणाऱ्या गोष्टी सुद्धा ह्या स्टोअरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा, हे असे कॅरेबिनर Yes. कॅरेबिनरमध्ये व्हरायटी सुद्धा आहे आणि हे क्लाइम्बिंगसाठीचे नाही आहेत. हे कॅरेबिनर जे आहेत ते आपल्या ट्रेक यूजसाठीचे आहेत. क्लाइम्बिंगसाठीचे पण आपल्याकडे असतील, बरोबर ना? नाही, क्लाइम्बिंगचे अच्छा, क्लाइम्बिंगचे ॲडव्हान्स वगैरे नाही ॲडव्हान्स वगैरे आता सध्या नाहीये, पण ऑन डिमांड तुम्ही देऊ शकता. ऑन डिमांड देऊ शकता. आणि हे जर तुम्ही पाहिलं तर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत. सो असे कॅरेबिनर सुद्धा भरपूर आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्यानंतरनं आपण जेव्हा ट्रेकला जातो, कॅम्पिंगसाठी वगैरे जातो, मोस्ट ऑफ दी आता भरपूर लोक ब्युटेन वगैरे वापरू लागलेत. सो ते ब्युटेन तुम्हाला हवे असतील ते ब्युटेन सुद्धा आपल्याकडे मिळतात, बरोबर? ब्युटेनमध्ये पण व्हरायटी आहे भरपूर इथे. हे तुम्ही असं ब्युटेन गॅस कॅन येतो, ते इकडे लावायचं असतं. येस, हा ब्युटेन असतो, तो आपण इथे याला अटॅच करू शकतो आणि त्यानंतर हे चालू होऊन जातं. ठीक आहे. ओके. सो अशा प्रकारची व्हरायटी आहे भरपूर. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विथ पाईप वगैरे पण भेटतील, येस जे कमी रिस्की असतो. येस. आणि याची काय प्राइस आहे स्टार्टिंग? हा 499 पासून चालू. ओके. सो 500 रुपयापासून ह्या सगळ्या गोष्टी स्टार्ट आहेत आणि त्यानंतर प्रोडक्टनुसार ह्या गोष्टींची किंमत वाढते. तुमच्या प्रीमियममध्ये जर पाहिजे असेल, तुम्हाला ब्रँडमध्ये पाहिजे असेल तर ब्रँडमध्ये पण आपल्याकडे उपलब्ध आहे. येस. त्यानंतर कॅम्पिंगसाठी लागणारी भांड्यांची सुद्धा भरपूर मोठी व्हरायटी इथे आहे. हा ॲडजस्टेबल ग्लास आहे, बरोबर ना? हा काढून असा मोठा ग्लास वगैरे होतो, हे सुद्धा इथे आहे. त्यानंतर आपण एक रील केली होती SOS किटची. जर तुम्ही ट्रेकर असाल किंवा बाईक रायडर असाल तर तुमच्याकडे SOS किट असणं खूप गरजेचं आहे. भरपूर साऱ्या गोष्टी SOS किटमध्ये असतात. कंपास वगैरे असतं किंवा बाकी विसल असतं एक. त्यानंतरनं जर तुम्ही कॅम्पिंग करताय, छोटंसं आग लावायला डिव्हाइस हवं आहे तर याने सुद्धा आग वगैरे पेटतं, हे असं सुद्धा. त्याच्यामध्ये इमर्जन्सी ब्लँकेट वगैरे पण येतात, ते नवीन पीसमध्ये. येस, इमर्जन्सी ब्लँकेट वगैरे अशा गोष्टी सुद्धा याच्यामध्ये येतात. त्यानंतर अजून काय वेगळ्या गोष्टी आहेत तिथे आपण पाहूयात. हे अशा टाईपचे येस, हे बघू शकता तुम्ही. टूल किट आहे, याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. नाईफ वगैरे आहेत, छोटासा स्क्रू ड्रायव्हर दिलेला आहे इथे, बॉटल ओपनर आहे, हॅमर आहे एका बाजूने ॲक्स आहे. सो असा टूल किट सुद्धा आहे. अशा टाईपचे पण येस. असतात. आणि शोवेल पण आहे. येस. सो अशा भरपूर गोष्टी इथे आपल्याला खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यानंतर आपण जेव्हा ट्रेक करत वॉटर असतो, रेसिस्टंट पॉकेट वगैरे पण आहेत. ओके, आणि दाखवू का? हो दाखव ना. अशा टाईपचे पॉकेट्स आहेत, हे वॉटर रेसिस्टंट आहे. येस. पॉकेट सुद्धा असे भरपूर प्रकारचे आहेत. ते तुम्ही ट्रेकला वगैरे घेऊन जाऊ येस, भरपूर व्हरायटीमध्ये आहे. आणि स्टार्टिंग प्राईस जर तुम्ही पाहिलं तर 250, 300, 350 ह्यापासून सगळ्या गोष्टी स्टार्ट होत आहेत. शकतो. असे येस. थर्मास बॉटल आहेत. थर्मस बॉटल वगैरे. येस, गरम पाण्यासाठी किंवा थंड पाण्यासाठी उपयोगी पडतात बऱ्याचदा. त्यानंतर कॅम्पिंगसाठी लागणाऱ्या चेअर कॅटल सुद्धा वगैरे ह्या पण बाजूला आहेत, आहेत. चेअर वगैरे आहेत. Yes. बॉटलचं पण तुम्ही दाखवा. येस. त्यानंतर जेव्हा तुम्ही कॅम्पिंग करत असता तर तुमच्या टेंटमध्ये तुम्हाला कॅरी मॅट कॅरी करतो आपण. सो हे एक कॅरी मॅटचाच प्रकार आहे. सो अशा प्रकारे ही मॅट असते. सो
ही सुद्धा आपण कॅम्पिंग करताना वापरू शकतो झोपताना. टेंटमध्ये खालच्या बाजूला ही कॅरामॅट टाकून आपण त्याच्यावरती झोपू शकतो आणि खूप कॉम्पॅक्ट आहे ती. नंतर आपण गोळा करून टाय करून व्यवस्थित ते आपण बॅगला अटॅच करू शकतो. सो अशा भरपूर गोष्टी आहेत. कॅम्पिंगच्या चेअर आहेत भरपूर. यस, हे स्टूल पण बनतो आणि तुम्ही चेअरसुद्धा चेअर पण बनते. यस, असं. 2 in 1 आहे ते. हो, इकडे बरीच खूप मोठी स्पेस दिलेली आहे, तुम्ही ते ठेवू शकतो. येस येस. त्यानंतर आउटडोअर वॉटर बॅग आहे. ही साधारण 8 लिटरची बॅग आहे. आपण कॅम्पिंगला जाताना वापरू शकतो. बकेट पण आहेत. यांची स्टार्टिंग प्राइस काय आहे? आणि ही आहे 499. 450-500 रुपयापासून स्टार्ट होत आहेत ह्या सगळ्या गोष्टी. सो असं सगळा हा खालचा सेक्शन आहे. स्टोअरमध्ये गोष्टी ठेवायला जागा कमी आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी इथे आहेत. सो असं स्टोअर आहे. त्यानंतर वरच्या बाजूला टेंट आहेत आणि बाकी ट्रेकिंगसाठी लागणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या पण आपण पाहूयात. आय होप तुम्हाला व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल, त्यामुळे तुम्ही इथपर्यंत व्हिडिओमध्ये टिकून आहात. अशाच प्रकारच्या गोष्टी आपल्या चॅनलवरती पोस्ट होत असतात, त्यामुळं चॅनल सबस्क्राईब केला आहे का याची तुम्ही नक्की खात्री करा. आपण आता वरच्या बाजूला जाऊयात, तिथे टेंट वगैरे आहेत त्या गोष्टी आपण पाहूयात. या चला. इकडे बघू शकतात. स्टोअरच्या वरच्या सेक्शनमध्ये आलो आपण. इथे सुद्धा भरपूर प्रकारच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. सुरुवातीलाच एक टेंट आपल्याला इथे पाहायला मिळतोय. टेंट आहे, त्याच्या आतमध्ये स्लिपिंग बॅग ठेवलेली आहे. स्लिपिंग बॅग मध्ये पण हो खूप व्हरायटी अवेलेबल आहेत. येस. आता जी तुम्हाला मी हीट लॉन दाखवली त्याचाच एक प्रकार इथे जास्त थंडी असेल तर असं ठेवायचं, नाहीतर असं पण तुम्ही ओके मॅट ठेवू शकतो. सो दोन्ही बाजूने हे वापरू शकतो. आणि ॲडव्हेंट्राचा टेंट दिसतोय हा रिसेंटली लॉन्च झाला आहे. हो. आणि कॉम्पॅक्ट आहे, खूप छोटी घडे होते एकदम आणि आपल्या बॅगला अटॅच होतो आरामामध्ये. काय प्राइस आहे याची? हा 2500 पर्यंत भेटतील. ओके. सो 2500 रुपयापासून टेंट सुद्धा MRP 4000 आहे, 2500 पर्यंत भेटतील. आपल्याकडे लोकल मध्ये पण टेंट आहेत, ब्रँड मध्ये पण अवेलेबल आहेत. ओके टेंट मध्ये बरीच व्हरायटी अवेलेबल आहे. 2%, 4%, 6%. ओके ओके आणि मोठे टेंट पाहिजे असेल ते पण उपलब्ध आहेत. ओके ओके ओके. आणि हे लॅम्प वगैरे आहेत. आणि इकडे तुम्हाला चेअर पण दिसेल. हे चेअर बघा तुम्ही, ही चेअर आहे. यस. फोल्डेबल चेअर सुद्धा आहेत. त्यानंतर टॉयलेट टेंट सुद्धा आहे. भरपूर गोष्टी इथे आहेत. ब्लँकेट वगैरे पाहिजे असेल तर ते पण अवेलेबल आहेत. फ्लीज ब्लँकेट ते पण आहे. अजून जॅकेटमध्ये इकडे व्हरायटी ठेवलेली आहेत. स्लीव्ज आहे, नी पॅड आहेत, नी कॅप जे असतात ट्रेकिंग करताना ते पण गरजेचं असतो, ते पण उपलब्ध आहेत. सो अशा प्रकारच्या भरपूर साऱ्या गोष्टी इथे आहेत आणि भरपूर व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतात. हे जे स्टोअर आहे हे आपल्या पुण्यामध्ये आहे. पुण्यामधल्या रास्तापेठमध्ये आहे. रास्तापेठमध्ये आर के कॉर्नरमध्ये हे शॉप आहे. ट्रेल माउंटेन गिअर. आणि अशा प्रकारे ट्रेकिंगसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या स्टोअरमध्ये मिळतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. इन डिटेल आपण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगणं, त्याची प्राईस सांगणं, त्याचा प्रयत्न केला आहे. स्टोअरची टायमिंग काय असते, केव्हा सुरू? 10:30 पासून संध्याकाळी 9:30 पर्यंत चालू असतात. अच्छा. आणि एव्हरीडे ओपन असतं? हो, एव्हरीडे ओपन असतो. सो आठवड्याचे 7ही दिवस हे शॉप ओपन असतं आणि ह्या वेळात हे शॉप ओपन असतं. सो तुम्ही जर इथे येत आहे तर नक्की, पुण्यामध्ये येत आहे तर नक्की शॉपला भेट द्या. ट्रेकिंगसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत. स्क्रीनवरती मी तुम्हाला जे ओनर आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्ससुद्धा शो होत आहे. तिथनं तुम्ही यांना संपर्क करू शकता. आणि जर कोणाला एखादी गोष्ट हवी असेल तर ते ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकतात. सुद्धा वेबसाईटवरून पण परचेस करू शकतात किंवा आम्हाला कॉल करून डायरेक्ट पेटीएम वरती किंवा QR वरती पेमेंट केले तरी आम्ही पाठवू शकतो. ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी होईल. येस. म्हणजे तुम्ही जर फक्त फिजिकली तुम्हाला स्टोअरमध्ये येणं शक्य नाही आहे आणि तुम्ही ऑनलाईन ह्या गोष्टी मागवू इच्छिता तर त्यांच्या वेबसाईटवरनं तुम्ही त्या ऑनलाईनसुद्धा मागवू शकता. त्यांचे डिटेल्स सगळे तुम्हाला स्क्रीनवरती शो होत आहे. तिथनं तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. अशा प्रकारे हे ट्रेल माउंटेन गिअरचं स्टोअर होतं. आय थिंक तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही ट्रेकिंगसाठी जात असाल, नवीन ट्रेकिंगला सुरुवात केली असेल तर ट्रेकिंगसाठी लागणाऱ्या अशा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. थँक्यू सर, तुम्ही वेळ दिला. थँक्यू सर, मनापासून थँक्यू. दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. येस.